सर्व आरोपींना तात्काळ अटक करा, यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा। फास्ट ट्रॅकवर हा खटला चालला पाहिजे, यांना ताबडतोब फाशीची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे। कारण अशा पद्धतीचा लोकशाहीमध्ये विजय मिळवल्यानंतर त्यांना पराजित झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने क्रूरपणे त्यांना मारण्यात आलेलं आहे। आणि याच्यामध्ये सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष काल कर्जतमध्ये येऊन त्या आरोपींच्या बाजूने त्या ठिकाणी सांगत आहेत की यांचा यात काही दोष नाही आहे। तर अशा पद्धतीची आता आपण पाहिलं की ज्या पद्धतीची हत्या मंगेशची केलेली आहे, याच्यामध्ये सुधाकर घारे, भरत भगत यांचं फार मोठं पाठबळ रवी देवकर यांना त्या ठिकाणी आणि या सगळ्या आरोपींना त्या ठिकाणी होतं। आणि ह्यांनी एकत्रपणे येऊनच प्लॅनिंग करून ही हत्या मंगेशची घडवलेली आहे। त्यामुळे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असताना अशा पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आज आपण बीडचं हत्याकांड ज्या दिवशी संतोष देशमुखांचं झालं, त्याच्यामध्ये धनंजय मुंडेलासुद्धा पाठबळ देण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं। त्याच्यानंतर सूरज चव्हाण त्यांनी त्या ठिकाणी हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारण्याचं काम केलं, त्यालासुद्धा पाठबळ देण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं। या ठिकाणी सुधा घारेंनी हे प्लॅनिंग करून माझ्या मंगेश कालोकीची नगरसेवकाच्या पतीची हत्या या ठिकाणी क्रूरपणे करण्यात आलेली आहे। आणि त्यात तो आरोपी असतानासुद्धा त्यालासुद्धा वाचवण्यासाठी सुनील तटकरे कर्जतमध्ये येतात। आज तर मला या ठिकाणी आल्यानंतर मंगेशच्या परिवाराने अजून एक धक्कादायक बातमी या ठिकाणी सांगितलेली आहे की जो आरोपी याच्यामध्ये जो बॉडीगार्ड रवी देवकरचा जो होता, ज्यांनी मंगेशवर जवळजवळ 13 वार एकट्याने केले। जर आपण फुटेजमध्ये जर आपण पाहिलं तर 13 वार एकट्या त्या बॉडीगार्डने त्या ठिकाणी रवी देवकरच्या केलेल्या आहेत। तो बॉडीगार्ड हा वाल्मिक कराडचा साथीदार आहे आणि वाल्मिक कराडच्या बरोबर त्याच्या पेजवर पण त्याचं नाव आहे किंवा त्याच्यात ग्रुपवर तो आहे। आणि अशा पद्धतीने तो धनंजय मुंडेच्या ह्याच्यावर पण आहेत, त्या गडावरचे पण त्याच्यावरचे फोटो आहेत, त्याच्याकडचे सगळे आज फुटेज आता फोटो आम्हाला आज मिळालेले आहेत। तर याचा अर्थ तो बाहेरचा काय त्या ठिकाणचा भैया किंवा कोण नाही, तर तो ह्या बीडमधलाच असणारा गुन्हेगार आहे आणि तो तिकडनं वॉन्टेड येऊन या ठिकाणी रवी देवकरने त्याला खास ही हत्या करण्यासाठीच त्या ठिकाणी आणलेलं होतं।